नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्फत केलं गेलेलं एक वक्तव्य माध्यमात प्रसिद्ध झालं आणि सगळ्याच मराठा समाजाच्या भुवया उंचावल्या. छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून ओबीसी आरक्षणाच्या शिवाय आगामी निवडणुका घेऊ नयेत असं वक्तव्य केलं गेल्याच्या नंतर मराठा समाजामध्ये त्या संदर्भात प्रतिक्रिया येणं सुरू झालं आहे. ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये उडी घेतली, ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाचा लढा पुढे नेत असल्याचं समाजाला सांगितलं आणि त्यानंतर ही संपूर्ण लढाई ही सारथीपुरतीच मर्यादित आहे की काय अशी भूमिका घेतली. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून आगामी काळामध्ये मराठ्यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला नेतृत्व नक्की मिळेल का, मिळालेलं नेतृत्व टिकेल का आणि टिकलेलं नेतृत्व आरक्षण मिळवून देऊ शकेल का, असे अनेक प्रश्न मराठा समाज आपापसामध्ये विचारत होता. मराठा समाजामध्ये कोल्हापूरच्या गादीचं एक अनन्यसाधारण महत्व आहे आणि परिणाम स्वरूप या गादीच्या विरोधात सार्वजनिकरित्या भूमिका कोणीही घेत नाही. पण दुसऱ्या बाजूला ज्या छत्रपती शाहू महाराजांनी रयतेच्या राजाची भूमिका ठामपणे निभावली, जे बहुजन प्रतिपालक म्हणून सगळ्यांना परिचित होते आणि सामाजिक बदलाच्या साठी आरक्षणाची सुरुवात ज्या छत्रपती शाहूंनी केली, त्या छत्रपती शाहूंच्या वंशजांनी एका जातीय आरक्षणाच्या लढ्यात स्वतःला झोकून द्यावं हे सुद्धा अनेकांना पटलेलं नव्हतं. आताच्या घडीला मात्र आरक्षणाची लढाई ही समाजाच्या सगळ्यांच्या हिताची आहे असं आजवर सांगणारं नेतृत्व अचानक आणखीन एका घटकाच्या आरक्षणाच्या विषयी बोलत होत असेल तर मात्र छत्रपती संभाजीराजे यांनी भूमिका बदलली आहे का असा प्रश्न समाज आपापसात विचारू लागलाय. ज्या पद्धतीनं मराठा समाजाच्या अंतर्गत विविध प्रकारे वैचारिक आंदोलनं होत आहेत, त्या वैचारिक आंदोलनांना टिपण्याच्यासाठी आजची लक्षवेधीची चर्चा. या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होत आहेत संभाजीराजे छत्रपती यांचे समर्थक धनंजय जाधव, आपल्या सोबत मराठा समन्वयक या नात्याने दिलीप पाटील आहेत, त्याचबरोबर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता या नात्याने आपल्या सोबत विनोद वाघ आहेत. माझा पहिला आणि थेट प्रश्न आत्ताच्या घडीला धनंजय जाधव यांना. धनंजयराव, आपल्याला माझा आवाज अतिशय नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा करतो आणि थेट विचारतो, ओबीसींच्या आरक्षणाच्या शिवाय निवडणुका घेऊ नयेत असा भूमिका बदल छत्रपतींना का करावासा वाटतोय? मी तुम्हाला सांगू इच्छितो, जी आपण भूमिका सांगत आहात या बाबतीमध्ये मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो. छत्रपती संभाजी महाराजांनी असं सांगितलेलं आहे की आज ओबीसी प्रश्नच तुमच्या प्रतिनिधीमुळे असा विचारला की ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमधल्या या प्रक्रियेवर तुमचं मत काय. त्यावेळी संभाजीराजांनी सांगताना सांगितलं की सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी असं म्हणत असतील, निवडणुकांच्या बाबतीमध्ये निवडणुका पुढे गेल्या तरी चालतील, या बाबतीमध्ये त्यांचं मत योग्य आहे, कारण की त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न योग्य पद्धतीने सुटला पाहिजे. छत्रपती संभाजीराजे स्वतः असं म्हणालेले नाहीत की जर निवडणुका पुढे गेल्या नाही तर जी तुम्ही टॅगलाईन सांगताय ती छत्रपती संभाजीराजांचं वक्तव्य नाही. आणि दुसरी गोष्ट, पुढारी या वृत्तपत्रांनी ही बातमी दिलेली आहे, त्या बाबतीमध्ये उद्या ते खुलासा देखील तशा पद्धतीचा छापणार आहेत. आमचं त्यांच्यासोबत बोलणं देखील झालेलं आहे. आपण असं सांगता आहात की माध्यमांमध्ये आलेलं वृत्त विपर्यस्त आहे. जर समजा माध्यमांमध्ये आलेलं वृत्त विपर्यस्त आहे तर त्याचा खुलासा येण्यासाठी इतका वेळ का लागावा? आतापर्यंत एव्हाना माध्यमांपर्यंत छत्रपतींच्या वक्तव्याला विपर्यस्त पद्धतीने छापल्याच्या बदल्यातली भूमिका, स्पष्ट करणारी भूमिका ही यायला हवी होती, ती का नाही आली? मी स्वतः तुम्हाला उद्या पुढारी या वृत्तपत्राने खुलासा छापल्याच्या बाबतीमधली बातमी स्वतः पाठवेल आणि मी तुम्हाला आता ती क्लिप देखील दाखवू इच्छितो. तुमच्या
साधारणतः नारायणगावच्या किंवा राजगुरुनगरच्या पत्रकाराकडे देखील ती क्लिप आहे. बर आम्ही ज्यावेळेस राजगुरुनगरला गेलो त्यावेळेस ती प्रतिक्रिया आलेली आहे आणि त्यामध्ये संभाजीराजेंचं स्वतःचं हे स्टेटमेंट नाही तर अनेक नेते मंडळींनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये ही जी भूमिका मांडलेली आहे त्यामध्ये केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांनी संभ्रम जो निर्माण झालेला आहे तो क्लिअर करावा अशा पद्धतीची भूमिका संभाजीराजेंनी मांडलेली आहे. ठीक आहे. आपल्या या प्रतिक्रियेच्या अनुषंगानं दिलीपराव पाटलांना बोलतं करतो. दिलीपराव, आपल्याला पटतीये का ही भूमिका आणि ज्या पद्धतीचा आता भूमिकात्मक बचाव केला जातो आहे तो सुद्धा आपल्याला योग्य वाटतो का? पहिली गोष्ट असं आहे की पूर्वीपासून छत्रपती संभाजीराजे हे शाहू महाराजांचे विचाराचे पहिल्यापासून पाईक आहेत किंवा त्यांचं घराणं देखील अशा पद्धतीचं विचाराचं आहे. बऱ्याच वेळा त्यांनी भूमिका मांडताना सांगितलेलं आहे की मला एकतर्फी एका जातीसाठी अशी भूमिका मांडता येणार नाही आरक्षण बाबतची असं सांगितले. खरे काही लोकांनी ते असं पद्धतीने एक भासवायचा प्रयत्न केला की अरे नाही की आरक्षणाबाबतीत फक्त त्यांची भूमिका अशी आहे मराठीत. खरं त्यांनी वेळोवेळी सांगितलंय की मला असं ठराविक आरक्षणाबाबतीत की एक भूमिका घेता येणार नाही आणि फक्त मराठ्यांची बाजू घेता येणार नाही तर छत्रपती शाहू महाराजांचा वंशज किंवा त्या घराण्याची परंपरा म्हणून मला सर्व जाती धर्मांच्या बद्दल समतोल राखायला पाहिजे अशी पूर्वीपासून त्यांनी भूमिका घेतल्या. खरं काही त्यांच्या जवळच्या काही लोकांनी अशी एक त्यांची भूमिका अशी भासवलं की ते फक्त मराठ्यांसाठी घेतात. नंबर 1. आता दुसरा त्यातला प्रश्न असा आहे की मराठा चळवळ जी आहे ती फक्त आणि फक्त काय मराठा सारथीसाठी नाही. पूर्वी आपण जे पहिला जे बोलला ते बरोबर आहे की सारथी ही ज्यावेळी क्रांती मोर्चे चालू झाले त्यावेळी सारथीची आमची मागणीच नव्हती त्या ठिकाणी. कारण ती कोपर्डीची घटना झाल्यानंतर अॅट्रॉसिटी ही एक महत्वाचा विषय आणि त्यानंतर आरक्षण या दोन्ही बाबतीत संभाजीराजेंची भूमिका त्यांनी घेताना आमची असं नाही आहे कारण ते राजे आहेत ते खासदार आहेत त्यामुळे अशी ती भूमिका घेऊ शकत नाही तर ते फक्त एक आमचे मार्गदर्शक आहेत त्या ठिकाणी. आणि ज्या ज्यावेळी सारथी असो ते बाकीच्या ठिकाणी संभाजीराजेंनी तशीच भूमिका मांडलेली आहे. त्यामुळं हे जे आता जे गैरसमज होतो किंवा संभ्रम तयार व्हायला लागलाय किंवा लोकांच्यात कन्फ्युजन तयार व्हायला लागलाय तर पूर्वीपासूनच संभाजीराजेंनी सांगितलेलं की मी कुठल्याही एका जातीचं आरक्षणाबाबतीत की बाजू घेणार नाही. खरं फक्त काही लोकांनी एक अननेसेसरी संभ्रम केला त्यामुळे संभाजीराजेंच्या बद्दल गैरसमज तयार होतोय. ठीक आहे. आपल्याला दिलीपराव चर्चेला पुढे न्यायचं आहे. पटकन आबासाहेब पाटलांना बोलतं करतो. आबासाहेब पाटील, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपण या मुद्द्यावर पटकन व्यक्त व्हावं की ज्या पद्धतीनं वक्तव्य समोर आलं छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून आल्याचं सांगत त्यानंतर समाजामध्ये काय प्रकारची प्रतिक्रिया उमटली आणि यामुळे मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन हे थांबलंय अडखळलंय असंही अनेकांना वाटायला लागलं. प्रसादजी, मराठा आरक्षणाचा विषय फार मोठा आहे आणि या बाबतीत सगळ्या समाजाची भूमिका क्लिअर आणि स्पष्ट आहे की आता एससीबीसी मधून देता येत नसेल तर ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. ओबीसी आरक्षणाचा विषय वेगळा आहे. ओबीसी म्हणजे फक्त माधव पॅटर्न मधले ओबीसी नाहीत तर 18 आलुतेदार, 12 बलुतेदार, भटके विमुक्त हे सगळे आले त्याच्यामध्ये. आणि जे कोण आता मागणी चालू आहे राजकीय लोकांची की पहिले आरक्षण मिळाल्यानंतर निवडणुका घ्या, आरक्षण मिळाल्यानंतर निवडणूक घ्या, हे फक्त जे चाललंय राजकीय लोकांचा विषय चालू आहे. आमची स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मागच्या वेळेला मांडली होती की या राज्यातला 12 बलुतेदार, 18 आलुतेदार, भटके विमुक्त ह्याचं उपवर्गीकरण झालं पाहिजे, प्रत्येकाला समान न्याय मिळाला पाहिजे. ओबीसीचं राजकीय आरक्षण मिळाल्यानंतर मुंडे घराण्याला, भुजबळ घराण्याला, वडेट्टीवारच्या काही लोकांना, ज्या माधव पॅटर्न मधल्या लोकांना, बुटभर लोकांचा ज्या ठिकाणी विचार केला जातो त्याच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा विचार केला पाहिजे. या राज्यातल्या हजारो लाखो युवकांचा प्रश्न आहे. आरक्षणामधून शिक्षण घेता येत नाही, फी भरता येत नाही. आरक्षण म्हणजे की आम्ही गरीब हत्यासाठी आरक्षण मागितलेलं नाही. आमच्या मुलांना शिक्षण. आबासाहेब पाटील, एकच मिनिट. आबासाहेब पाटील, या निमित्तानं मूळ मुद्दा आहे तिकडे थोडं दुर्लक्ष होत आहे असं वाटतं. संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून जे वक्तव्य केलं गेलं त्या संदर्भात आपल्या सोबत असलेले राजे समर्थक धनंजय जाधव यांनी केलेला खुलासा आपल्यापर्यंत पोहोचला असेल. आता हा खुलासा समाजात जाणार आहे का?
हा खुलासा समाजात पोहोचल्यानंतर आतापर्यंत आंदोलन विषयक ज्या भूमिका घेतल्या जात होत्या त्या निमित्तानं सुरू झालेला मनातला किंतु परंतु हा शमणार आहे का आबासाहेब? मुळात महाराष्ट्रामध्ये ज्या मराठा संघटना आहेत, जे समन्वयक आहेत, आरक्षणावरती जे लोक काम करतायत, हे सगळे लोक पक्षविरहित सगळ्या लोकांना एकत्र करून मराठा क्रांती मोर्चा उभारायला, ठोक मोर्चा उभारायला, तळागाळातल्या लोकांनी त्याला सपोर्ट केलं होतं. आता याला राजकीय वळण आलं. आता छत्रपती युवराज संभाजीराजेंनी काय वक्तव्य करावं, काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी खुलासा काय करावा, त्यांनी काय बोलावं हे त्यांनी सांगितलं पाहिजे. आज समाजात जे वाटतंय, समाजाला वाटतंय की छत्रपती युवराज संभाजीराजे मराठा आरक्षणाची भूमिका घेत असताना त्यांनी मराठा आरक्षणाची भूमिका ठामपणे मांडावी आणि त्या ठिकाणी मराठा आरक्षणाची बाजू मांडत असताना या सगळ्या संघटना, सगळे समन्वयक यांच्याशी समन्वय साधावा. परंतु हे इथं कुठं दिसत नाही, खतखत आहे समाजामध्ये. कोणी जरी बोलत नसतं तरी मी जाहीर बोलणारा स्पष्ट वक्ता आहे. राजेंचा आम्हाला नितांत आदर आहे, परंतु राजेंनी वेळोवेळी भूमिका आपापल्या बदललेल्या आहेत. त्याचं उत्तर राजे देऊ शकतील. मी याच्यावर आपल्याला पटकन उत्तर लागेल. मग धनंजय जाधव आपलं उत्तर घेतो. आपल्या उत्तराच्याच अनुषंगाने हा प्रश्न उपस्थित करतो. थोड्या वेळाने आपल्याला भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता विनोद वाघ यांनाही बोलतं करायचंय. आबासाहेब पाटलांनी मांडलेला मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे. छत्रपतींनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व करत असताना सगळ्यांशी सुसंवाद राखावा, सगळ्यांना सोबत घ्यावं, मात्र ते तसं करत नाहीत. सर, याच्या बाबतीमध्ये मी बोलू इच्छितो. बिलकुल बिलकुल, आपण बोला, आपल्याला प्रश्न आहे. हा सर, जर आपण पाहिलं तर हे जे आबासाहेब पाटील सांगतायत, मी सांगू इच्छितो, आज मराठा आरक्षणाचा प्रश्न कोण सोडू शकतं? तर विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये गेलेले त्या ठिकाणचे प्रतिनिधी असतील, त्याचबरोबर केंद्राचा जो काही विषय असेल तो, त्याचबरोबर आमचे जे काही 5 प्रश्न असतील, अण्णासाहेब महामंडळ असेल, कोपर्डीची घटना असेल, सारथीचा विषय असेल, त्याचबरोबर वसतिगृहांचा विषय असेल, नोकऱ्यांचा विषय असेल, हे कोणाच्या अखत्यारीमध्ये आहेत? तर शासनाच्या अखत्यारीमध्ये हे प्रश्न आहेत. हे सोडू शकतात. हे कोण? शासन म्हणजे कोण? तर गेलेले लोकनियुक्त प्रतिनिधी. हे कोणत्या पक्षाचे असतात? राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, आरपीआय असेल किंवा जे हे सर्व पक्ष आहेत, या सर्व लोकप्रतिनिधींच्या बाबतीमध्ये यांच्या प्रमुखांना भेटण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींना जागा करण्याचं काम म्हणजे मुक आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही बोललो, तुम्ही बोला म्हणून त्यांच्याकडनं वदवून घेतलं. आज तुम्ही पाहू शकता, गेल्या झालेल्या अधिवेशनामध्ये एकाही लोकप्रतिनिधी, एकाही राजकीय नेत्यांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली नाही. परंतु ओबीसी समाजाचा प्रश्न असेल, इतर समाजाच्या बाबतीमध्ये ते लोक बोलले. संभाजीराजेंनी एवढ्यावर हे प्रश्न यावर एक आक्षेप मात्र कायम घेतला गेला धनंजय जाधव, ज्याचं उत्तर याही चर्चेत तुम्हाला द्यायला लागेल. त्या निमित्तानं मी परत एकदा थोड्या वेळाने आपल्याला बोलतं करतोच. एकदा पटकन विनोद वाघ यांना आधी बोलतं करतो. विनोद वाघ, या सर्व वाटचालीत जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या बाबतीत छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून भूमिका कठोरपणे घेतली जाणं अपेक्षित होतं, तुम्हाला वैयक्तिकरित्या हे वाटतं का की छत्रपतींनी तशी भूमिका घेतली, की छत्रपतींची भूमिका ही मविया पोषक राहिली आहे? नाही, 100% छत्रपती संभाजीराजे हे आरक्षणाचे जनक, शाहू महाराजांचे यांचे वारसदार आहेत आणि त्यामुळं ते कुण्या एका समाजासाठी या ठिकाणी निश्चितपणे बोलणार नाही. पण त्यांनी जर ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक जर त्यांनी बाजू मांडली असेल तर निश्चितपणे ते या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून एक स्वागतार्ह आहे. कारण या महाराष्ट्रात छत्रपती संभाजीराजे यांनी जी भूमिका मांडली तीच भूमिका शाहू महाराज असतील, छत्रपती शिवराय असतील, त्यांनी 18 प्रगट जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका या ठिकाणी मांडली आणि तीच भूमिका आज संभाजीराजे या ठिकाणी मांडतायत. त्यामुळं आज ओबीसी आरक्षणाचा मराठा आरक्षणाला कधी विरोध नव्हता. ओबीसी आरक्षणाची मागणी करणाऱ्यांनी सुद्धा मराठा समाज हे आमचेच बांधव आहेत, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका ठामपणे त्या ठिकाणी घेतली. आणि आज तीच भूमिका जर मराठा समाज आणि मराठा समाज म्हणून छत्रपती संभाजी महाराज त्या ठिकाणी घेत असेल तर निश्चितपणे ही भूमिका स्वागतार्ह आहे. त्यामुळे याच्यात दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि संभाजी महाराज, आपण अशी अपेक्षा व्यक्त करत आहात की छत्रपतींच्याकडून जर समजा ओबीसी आरक्षणाच्या बाबत भूमिका घेतली जात असेल तर ती स्वागतार्ह आहे, पण मुळात मुद्दा इथे असा उपस्थित राहतो की त्यांनी तशी भूमिका घेतलेली आहे का? थोड्या वेळापूर्वी आपल्यासोबत चर्चेत जोडले गेलेले धनंजय जाधव म्हणालेलेच आहेत की मुळात वक्तव्यच विपर्यस्त पद्धतीने मांडलं गेलेलं आहे. मला एक प्रश्न पटकन दिलीपरावांना विचारायचा आहे. दिलीपराव, आपल्याला अतिशय जी धनंजय जाधव आपण काही बोलताय असं दिसतंय जी. तर मी काय सांगतोय, तुम्ही माझ्याही प्रयास करू नका सर. मी असं सांगतोय
की छत्रपती संभाजीराजे असे म्हणाले, ओबीसीच्या बाबतीमध्ये सरकारनं वेळ काढूकाना पडण्यापेक्षा राज्याची जबाबदारी आणि केंद्राची जबाबदारी राज्यकर्त्यांनी पार पाडली पाहिजे आणि त्यांचा न्याय त्यांना मिळाला पाहिजे, ही भूमिका संभाजीराजेंनी मांडलेली आहे. नाही, याचा अर्थ वेगळं काय काही घ्यायचा बहुजनांचं ते मग नेतृत्व आहे. धनंजय जाधव हे फार गोलमोल वक्तव्य असं नाही वाटत का? मला कृपया तुम्ही राजे समर्थक या नात्यानं स्पष्टपणे सांगा, ओबीसी आरक्षणाच्या बाबत छत्रपती संभाजीराजेंची भूमिका काय? मराठा आरक्षणाच्या आधी ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे, टिकलं पाहिजे राजकीय दृष्ट्या, असं आपल्याला वाटतं का? ओबीसी आरक्षण टिकलं पाहिजे का, ती जबाबदारी कोणाची, आणि या सगळ्या गोष्टी राज्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये आहेत. आम्हाला आमच्या मराठा आरक्षणाचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्या बाबतीमध्ये संभाजीराजे हे महाराष्ट्रातल्या अनेक समन्वयकांच्या सोबत लढा लढत आहेत. त्या बाबतीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारवरती दबावगट देखील निर्माण केलेला आहे. थोड्या त्या वेळापूर्वी आबासाहेब बाबतीमध्ये पाटील काय बोलले आपण ऐकलं असेल की ते मराठा समन्वयकांशी चर्चा पण करत नाहीत, ते एकला चरोले पद्धतीनं मराठा आरक्षणाचं आंदोलन पुढे नेत आहेत. समजलं नाही संभाजीराजे राजे आहेत, त्यांना सर्व व्यापक भूमिका घ्यावीच लागेल आणि ते घेत आहेत. ते निश्चितपणे आनंदाची बाब आहे. त्यामुळे कोणी टीका करण्याचा प्रश्नेच येत नाही. धनंजय जाधव आपलं राजेंना तो उत्तर. अधिकार आहे. राजे- कोणी टीका आवाज केलेली नाही आला सर नाही. आपला. वाघ साहेब, एक मला ऐकून घ्या. ज्या वेळेला आवाज राज्यातले नव्हता. सगळे पाटील OBC साहेब, जरा नेते मला आहेत, याबाबतीत छत्रपती बोलायचं आहे. असतील, देतो दिलीपराव संधी देतो एक मिनिट. काका हे साहेब, सर्व मला जण जरा बोलत बोलायचं सर आहे. तुमची जी टॅगलाईन आहे, मला दोन प्रश्न क्लिअर करायचे. एक तर तुम्ही प्रश्न विचारता सर ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत, टॅगलाईन नव्हता मराठा आरक्षणाच्या बाबतीत. आबासाहेब 2 मिनिटं, आबासाहेब 2 मिनिटं. या आज मला या मीडियाच्या बाबतीमध्ये सांगायचंय, तुम्ही प्रश्न विचारता ओबीसीच्या बाबतीतल्या वक्तव्यातला, टॅगलाईन लावता संभाजीराजे लांब गेले का? मी तुम्हाला सांगू इच्छितो, संभाजीराजे आज काल परवा जनता दरबार पुण्यामध्ये झाला, त्या बाबतीमध्ये देखील आलेल्या सर्व लोकांना ते भेटले. मराठा आरक्षणामध्ये ते बाबतीमध्ये त्या देखील सकारात्मक राहिले त्या ठिकाणी. बरं. काल परवा 40 गावला ज्यावेळेस सभा झाली, देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी उपस्थित होते. विरोधी पक्षाच्या नेत्यांना देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलं की तुम्ही मराठा आरक्षणा बाबतीमध्ये आवाज उठवला पाहिजे आणि त्याचबरोबर हे सर्व प्रश्न कशा पद्धतीने सोडवावे, वेळोवेळी त्यांनी योग्य तो पत्रव्यवहार केलेला आहे, आंदोलनं केलेली आहेत, सर्व पक्षीय नेत्यांना भेटलेले आहेत. मग तुम्ही संभाजीराजे लांब गेले कसं म्हणू शकता? संभाजीराजे लांब गेले आपण कसं तर म्हणू शकतो, हा प्रश्न का जन्माला आला? कारण एक वर्तमानपत्रामध्ये बातमी प्रसिद्ध झाली की आधी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली गेली. आपण आता म्हणताय की ते वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं छापलं गेलं, तसं त्यांना म्हणायचंच नव्हतं. त्यांना जे काही म्हणायचं होतं ते आपण आतापर्यंत कार्यक्रमामध्ये 2दा सांगितलेलं आहे. दिलीपरावांना एकदा संधी द्यायची आहे मला. दिलीपराव पाटील आपल्या सोबत आहेत, कोल्हापूरहून जोडले गेलेले आहेत. दिलीपराव, आपली भूमिका मांडा. या सगळ्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नुकसान होतंय का? एक महत्वाचं एक लक्षात घेतलं पाहिजे, ओबीसीच्या बाजूने लक्षात घ्या की वडट्टीवार जशी भूमिका घेतात, भुजबळ जशी भूमिका घेतात, त्याचबरोबर त्यानंतर जे काही त्यांचे जे असेल मुंडे असतील, सगळे त्यांच्या जातीची भूमिका घेतात. मग मराठ्यांच्या बाबतीत राजेंनी टोकाची भूमिका घ्यावी ही अपेक्षा आहे. मग जर राजे जर तशी भूमिका घेत नसतील तर मराठा समाज काय म्हणतो की राजे जे मार्गदर्शक आहेत, राजे म्हणत नाहीत आमची मागणी आहे 50% आतून ओबीसीचं मध्ये आम्हाला आरक्षण द्यायला पाहिजे. या बाबतीत धनंजय जाधवांनी सांगायला पाहिजे राजेंची भूमिका काय असणार. कारण मराठा समाजाला जर काय नेतृत्व म्हणत असेल तर आपण काय म्हणायला पाहिजे की 50% आत आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे. मग अशा वेळी या भूमिकेला मात्र राजे सपोर्ट करत नाहीत. दुसरी गोष्ट असं आहे की सर्वजणांना घ्यायला पाहिजे. जे काय त्यांनी सांगितलं की तुम्ही बोला, आम्ही बोललो, त्यानंतर राज्यकर्ते बोला, या बाबतीत पण एक घडलं की जे भुजबळ साहेबांना बोलायला दिलं, कोल्हापूरला मुश्रीफ साहेबांना बोलायला दिलं, तर त्यातून जे आपल्याला जे काही प्रेशर गटच्या तयार करायला पाहिजे होता. आबासाहेब पाटील म्हणले ते जे महत्वाचं आहे की ठोक मोर्चा जे सरकारवर प्रेशर करायला पाहिजे. चर्चा करून आता कुठले प्रश्न सुटत नाहीत. कारण जे काय आता मधल्या काळात 6 महिन्यात आपण सगळ्यांनी कबूल करायला पाहिजे की मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठ्यांच्या आंदोलनाची धार कमी झाली आणि ही धार कमी व्हायला कोण कारणीभूत आहे या बाबतीत देखील विचार करायला पाहिजे. बिलकुल बिलकुल. यावर आबासाहेब पाटलांचं एक उत्तर घेऊयात आपण आणि त्यानंतर आपण धनंजय जाधव यांना बोलण्याची संधी देणार आहोत. धनंजय जाधव, जे आक्षेप आतापर्यंत आले त्यावर आपण निश्चित बोला. एक आणखीन मत नोंदवून घेतोय चर्चेमध्ये आबासाहेब पाटलांचं. आबासाहेब, गेल्या 6 महिन्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलन पूर्ण थंड पडलं. मवियाच्या विरोधात आंदोलन करायची इच्छा नाही की काय? प्रसादजी, आमची जी मागणी होती आधी आरक्षण
मग शिक्षण प्रवेश घ्या, नोकऱ्या द्या, परीक्षा घ्या, ही भूमिका आम्ही सुरुवात, त्या भूमिकेशी कुठलेही राजकीय पक्ष समन्वय किंवा पुढं कोण आलं नाही, कुठलाच नेता आला नाही. परंतु आज ज्या वेळेला ओबीसीचा विषय आला, मुठभर ओबीसीच्या 1000-2000 जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नेत्यांच्यासाठी सगळे पक्ष एकत्र येतात. अरे पण लाखो विद्यार्थी आहेत एमपीएससी राज्यसेवा करणारे, त्यांच्या बाबतीत तुम्ही निर्णय घेत नाही. आज लगेच तुम्ही पैसे वर्ग केले, मागासवर्गीय आयोग स्थापन केला, त्याला बजेट दिलं, काय ठीक काय आहे. रोज टीव्हीला बातम्या. पण मराठा समाजा बाबतीत संभाजीराजेंनी जी भूमिका घ्यायला पाहिजे, छत्रपतींनी जी भूमिका घ्यायला पाहिजे, हे मी नाही म्हणत. राज्यातला असंख्य लाखो युवकांचं एकच म्हणणं आहे की राजाने आक्रमक भूमिका घ्यावी, समाज तुमच्या पाठीमागे ठोक भूमिका घ्या. जसं धनंजय जाधव याचं सांगितलं उत्तर आता. अपेक्षित करतो. पटकन, वेळ मर्यादा आहे आपल्या प्रत्येकाला आपलं उत्तर देण्याच्यासाठी. छत्रपती थेट आक्रमक भूमिका घेताना गेल्या काही दिवसात दिसत नाहीत. जेव्हा जेव्हा भूमिका घ्यायची असते त्यावेळेला ते नवी तारीख देतात. नव्या तारखेच्या नंतर त्यांचं आंदोलन आणखीन 4 दिवस पुढे जातं. असं का व्हावं? मला 2-3 प्रश्न या प्रश्नात आलेले आहेत. दिलीप दादांनी एक प्रश्न विचारला होता की ओबीसीच्या बाबतीमध्ये राजेंची भूमिका काय. जी. संभाजी महाराजांनी स्पष्टपणे सांगितलेले लोकशाहीमध्ये घटनात्मक दृष्ट्या जे योग्य आरक्षण आहे, टिकणारं आरक्षण आहे, ते मराठा समाजाला दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आंदोलनाच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलं ओबीसीच्या बद्दलच्या त्यांच्या भूमिकेचं काय? 50%च्या आत मराठ्यांना आरक्षणाच्या कॅटेगरीत बसवायचं आहे, तर ओबीसीच्या शेजारी बसवायचं का ओबीसी मधलं काढून द्यायचं, काय करायचं, यावर राजे काय म्हणणार आहेत? ते बहुजनांचे नेतृत्व करतात, ते शाहूंचे वंशज आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे घटनात्मक दृष्ट्या टिकणारं योग्य ते आरक्षण मराठा समाजाला दिलं पाहिजे. आणि माझी देखील तीच भूमिका आहे. मग जर ते टिकणारं आरक्षण ओबीसी आरक्षण असेल तर ते मिळालं पाहिजे, हे मी आज या ठिकाणी छाती ठोकून सांगतो. दुसरा राहिला प्रश्न, जर तुम्ही मला विचारत असाल तर आबासाहेबांनी ज्या ज्या नेत्यांची नावं घेतली, वडेट्टीवारांचं नाव घेतलं असेल, भुजबळांचं नाव घेतलं असेल, तसं तुम्ही मराठा समाजाच्या नेते मंडळींची नावं का घेत नाही? तुम्ही आज संभाजीराजेंच्या बाबतीमध्ये बोलतात. संभाजीराजे हे प्रत्येक ठिकाणावरती आंदोलनाच्या बाबतीमध्ये आलेत, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पुढे आलेत, शासनासोबत चर्चा करण्यामध्ये पुढे आलेत, दबावगट निर्माण करण्यात पुढे आलेत. म्हणजे लोकप्रतिनिधी, लोकनेते काय या सगळ्या गोष्टीमध्ये आवाज उठवत नाही? आबासाहेब याचं उत्तर आहे का आपल्याकडे? समाजाचे नेते गप्प का? आबासाहेब याचं उत्तर आहे का आपल्याकडे? आपल्याला विनोद वाघ यांनाही संधी द्यायची. आबासाहेब, आपलं उत्तर आहे का? मी आपल्या चर्चेच्या सुरुवातीला सांगितलं होतं, मराठा आरक्षण ही व्यापक फार मोठी समाजाची चळवळ आहे. याच्यामध्ये अनेक संघटना आहेत, अनेक नेते आहेत, या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन लढा उभा केला होता. आणि आता ज्या पद्धतीने छत्रपती युवराज संभाजीराजे, त्यांच्यासोबत असणारे समर्थक, काही समन्वयकांच्या सोबत समाजासाठी काम करतायत, आरक्षणासाठी काम करतायत, आम्ही त्यांचं स्वागत करतो, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. परंतु ही लढाई लढत असताना जसे ओबीसीतल्या सर्व पक्षीय नेते एकत्र येतात, त्याच पद्धतीने युवराज छत्रपती संभाजीराजेने सुद्धा 4ही पक्षातल्या नेत्यांना एकत्र करायला पाहिजे. ठीक आहे. या निमित्तानं आणखीन एक मुद्दा उपस्थित झाला, त्यावर एकदा पटकन दिलीपरावांची प्रतिक्रिया अपेक्षित करतो. दिलीपराव, 30 सेकंदामध्ये सांगा. संभाजीराजे समर्थकांनी स्पष्टपणे सांगितलं महाराज आता बहुजनांचे आहेत. नाही, हे महत्वाचं एक लक्षात घ्या की पहिली गोष्ट, आम्हाला जर का बहुजनांचं नेतृत्व करत असेल तर संभाजीराजेंनी मार्गदर्शक म्हणून काम केलं तर आम्हाला हरकत नाही. ते राजे आहेत, ते राजेंचा आम्ही कधी काय आम्ही सल्ला देऊ शकत नाही. खरं आमचं म्हणणं आहे की असं जर आरक्षणाचं आणि बाकीचे लढा आहे, ते सर्व समन्वयक जे पूर्वीसारखं जे आहे, ज्याला क्रांती मोर्चा जे आहे, कुठल्याही नेतृत्वाशिवाय जे लढा चालू होता, तोच खरा लढा आहे. करोडो लोक जे नेतृत्वहीन जे लढा लढले, तोच खरा लढा आहे. त्याच लढ्याला यश येताना सर्व समाजाची त्यालाच पाठिंबा आहे, ही आमची भूमिका आहे. ठीक आहे. विनोद वाघ आहेत आपल्या सोबत. विनोद वाघ, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीचं चित्र समोर येत आहे ते पाहता मराठा आरक्षणाचा लढा इथून पुढे असेल की सुप्त अवस्थेमध्ये पडून राहील? नाही, सर्वप्रथम मी आबासाहेबांच्या त्या वाक्याचा विरोध करतो की ते म्हटले की कुठल्याच राजकीय पक्षानं मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला नाही. भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला, त्यांनी ते आरक्षण दिलं. मात्र महाविकास आघाडी सरकारला ते टिकवता आलं नाही. ही सर्वप्रथम गोष्ट या ठिकाणी 2 ठोक मोर्चे काढायला लावले तुम्ही. पुढच्या काळात राहिला मुद्दा, पुढच्या काळात मराठा साहेब तुम्ही 18 मोर्चे काढायला लावले, 2 ठोक आरक्षण असं दिलं नाही तुम्ही. असं दिलं नाही तुम्ही. 2 वर्ष संघर्ष करायला लावला समाजाला. तुम्ही असं सांगू नका. आजही आमची भूमिका आहे की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, सोबत ओबीसी आरक्षण सुद्धा मिळालं पाहिजे.
ती भूमिका आमची कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यामुळे यात आमचं कुठलं तुमची दुमत नाही. आजची भूमिका काय आहे? भाजपची आजची मराठा आरक्षणाची भूमिका काय ते स्पष्ट करा. निश्चितपणे आमची भूमिका मी तेच सांगतोय, कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. पण की आज मराठा काय समाजाला भूमिका आहे? आरक्षण मिळालं पाहिजे, सोबत पक्ष ओबीसी म्हणून समाजाला सुद्धा त्यातला न्याय मिळाला पाहिजे. विरोधामध्ये काय भूमिका घेणार आहे? मराठा आरक्षण मिळण्यासाठी आज रोज 3 बातम्या चालू आहेत. ह्याच्या वाटसाहेब बोला ना तुम्ही. जर सगळं आघाडी सरकार गप्प पडून आहे आणि विरोधी पक्ष बोलत नाही, त्याच्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न लांबणार. मागच्या वेळेस मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम, मराठा समाजाची बाजू घेण्याचं काम हे भाजप सरकारनेच केलं. भाजप सरकारने काय उत्तर दिलं नाही. आम्ही कुठे नाही म्हणतोय. भाजप सरकारनं मराठा आरक्षण दिलं, वेगळ्या मागण्या मान्य करून दिल्या. आलं नाही, त्याबद्दल आपण वाघ एक शब्द साहेब, बोलत नाही. वाघ साहेब, आम्ही त्याबद्दल नाकारत नाही. आम्ही नाकारत नाही वाघ साहेब. भाजप सरकारनं खूप चांगलं काम केलं, आरक्षण दिलं आणि 74 GR काढले मराठा समाजासाठी. ठीक आहे. मराठा समाजाला फडणवीस आबासाहेब वेळ मर्यादेमध्ये आपल्याला चर्चेला आटोपतं घ्यायचंय. जाता जाता पटकन एक छोटीशी अपेक्षा उत्तराची तुमच्याकडून ठेवतो आणि त्या अनुषंगाने प्रश्न विचारतो. 30 सेकंदामध्ये पटकन उत्तर द्या. तुमच्या लेखी मराठा आरक्षणाचं आंदोलन सुप्त अवस्थेमध्ये पडलेलं आहे का? सध्याची परिस्थिती अशी आहे की या सगळ्या घडामोडीमध्ये सर्व संघटना, सर्व समन्वयक शांतपणे बघत आहेत. कोण कोण काय काय करतंय, कुणाकुणाच्या काय काय भूमिका आहेत. या सगळ्या झाल्यानंतर राज्यातले सगळे समन्वयक, सगळ्या संघटना एकत्र येऊन पेटणार आणि मराठा आंदोलन हे फार मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरेल आणि सरकारला आवरता येणार नाही, हे मी जाहीरपणे आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. ठीक आहे, धन्यवाद. आपण आपली भूमिका स्पष्ट केली, त्यासाठी आपण सर्व मान्यवर चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीमध्ये वेळ मर्यादेपोटी तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.